लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. कालच्या भागात आपण पाहिलं की रम्याने त्या फ्रूट सॅलडचा कसा तमाशा करून ठेवला, म्हणजे त्या पपईचा गोंधळ, त्या फळांचा गोंधळ, तोच गोंधळ थोडासा आज कंटिन्यू केलाय. सुरुवातीला पार्थने चांगलाच तमाशा केलाय. रम्याने मुद्दाम काव्याला पपई देण्याचा प्रयत्न केला हे पार्थला कळलं होतं, पण रम्या आता मुद्दाम तिथे एक्सप्लेन करते, अरे पार्थ बघ तरी, काव्याची सगळी आवडती फळं आहेत रे, यात मी मी असं कशाला करू, पपईचा बाउल माझ्यासाठी आणला होता रे मी. काव्या आता खुणवते पार्थला की हो पार्थ, रम्याने माझ्यासाठी पपईचा बाउल नव्हता आणला, तुम्ही बघितलं तरी का मला पपई खाताना? पार्थ नाही ना, मग तो बाउल खरंच रम्याने तिच्यासाठी आणला होता. पार्थ तुम्ही खूप गैरसमज करून घेतलात. मानिनी पण चिडते आणि म्हणते, पार्थ काय रे, काय गैरसमज करून घेतलास आणि उगाच आरडाओरडा करत सुटलास? आता मिथुन काका म्हणतात, नशीब आपल्या वसुताई नाहीये, नाहीतर त्यांनी आणखीन आपल्याला बोललं असतं, त्यांच्या जावयाचा अपमान केला म्हणून. लगेच आता विजय पार्थचा हात धरून म्हणतो, नाही नाही, असं नाही जाऊ देणार मी तुला, ज्यांना ज्यांना दुखवलंय ना त्यांना सॉरी म्हण आणि मग जा. अरे या विजयची मध्येच बळजबरी आहे, पण विजयचं प्रेम आहे ना रम्यावर. आता रम्या म्हणत असते, अरे विजय तू. आता पार्थ म्हणतो, ए विजय, तुझ्यापेक्षा जास्ती मी रम्याला ओळखतो बरं का, भलेही तो बाउल रम्याचा असेल, पण मला माहिती आहे तो काव्याच्या इतका हाताशी ठेवला होता ना, की अभ्यास करता करताना काव्यानी नक्कीच मध्ये पपई खाल्ली गेली असती. म्हणजे रम्याने तो बाउल त्यासाठीच ठेवला असणार आहे की काव्याने ती पपई खावी म्हणून. त्यामुळे मला कोणालाही सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये, सॉरी बट नो सॉरी. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ पुढे म्हणतो, या घरात रम्याबद्दल मला कोणी काही सांगायला जाऊ नका, आणि बाहेरच्यांनी तर नाहीच नाही. लगेच तो विजय पार्थला उत्तर देतो, अरे बाबा बाहेरचा नाहीये मी, या घरातला होणारा जावई आहे मी. विजय आणि पार्थची उगाचच झुंपली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता त्यावरती विजय पुन्हा म्हणतो, रम्याला जर तुम्ही तुमचं घरचं समजत नसाल तर मग प्रश्न मिटला बरं का, आणि घरचं बाहेरचं मला सांगू नको रे पार्थ. नाही, काव्याला माहिती आहे ना ती आई होणार आहे, मग ती कशाला पपई खाईल? तिला नाही का कळणार पपई खायची नाही ते? काय रे पार्थ, का स्वतःच्या बायकोच्या इराद्याबद्दल तुला खात्री नाहीये? आता पार्थच्या पर्सनल प्रॉब्लेमवर हा बोललाय, त्यामुळे पार्थ चिडून म्हणतो, ए काव्याच्या आणि माझ्या पर्सनल प्रॉब्लेममध्ये तू हस्तक्षेप करू नकोस, लांब राहा आमच्यापासून. काव्या शेवटी म्हणते, पार्थ पार्थ लांब राहा आता. पार्थ आता विजयवर जोरात ओरडतो, त्यामुळे मानिनी म्हणते, पार्थ ओरडू नकोस, जावई येते होणारे आपले, सॉरी म्हण त्यांना. शेवटी पार्थच्या लक्षात येतं की उगाच हे जास्ती वाढतंय, म्हणून पार्थ शेवटी सॉरी म्हणतो आणि काव्याला घेऊन आतमध्ये चालला जातो. चला काव्या आता, असं म्हणून त्याने काव्याचा हात धरला आणि घेऊन गेला तिला बेडरूममध्ये. मग मानिनी विजयची माफी मागत म्हणते, अहो विजयराव, खरंच मनावर घेऊ नका, चुकलं बरं का आमच्या पार्थचं, सॉरी, खरंच सॉरी. विजय म्हणतो, अरे नाही नाही प्लीज तुम्ही नका माफी मागू. मग मानिनी म्हणते रम्याला, अगं रम्या तुला माहिती आहे ना आपला पार्थ असा नाहीये. रम्या म्हणते, हो मला माहिती आहे पार्थ कसा आहे ते. लगेच आता मानिनी म्हणते, विजयराव तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते हा. लगेच रम्या म्हणते, अगं मामी जाऊ दे, तू जा झोपायला, मी बघते कॉफीचं. रम्या आता स्वतःच विजयला कॉफी करून आणते बरं का प्रेक्षकांनो. विजय आता गुड नाईट म्हणतो मानिनीला, मानिनी पण गुड नाईट म्हणते आणि निघून जाते. मिथुन काका मात्र आता रम्याला चांगलाच टोमणा मारतात. हा, मी तुम्हाला ना प्रेक्षकांनो पटापट रिव्ह्यू देते या मालिकेचा, कारण मालिकानं दाखवतानाच खूप स्लोमोमध्ये दाखवतात, कारण काही अशा हॅपनिंग गोष्टी घडत नाहीये. पण ठीक आहे, आपल्याला रोजच्या रोज मालिकेमध्ये काय झालं हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू मी देते, पण तरी सुद्धा थोडंसं फास्ट देते, म्हणजे तुम्हालाही बोर होणार नाही. मिथुन काका म्हणतात, रम्या आज जे काही झालं ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये, आय डोंट लाईक दिस रम्या. असं बोलून मिथुन काका निघून जातात. विजय रम्याला विचारतो, ओकेच ना रम्या? रम्याला काय, रम्या ओकेच असणार आहे, पण इकडे काव्याचं मात्र काहीतरी वेगळंच चालू आहे, यावर चर्चा न केलेलीच बरी असं मला आता वाटायला लागलंय. काव्या बेडरूममध्ये पार्थकडे बघते आणि आता त्याला काय पाणी देते वाटतं, हां पाणी देते आणि म्हणते, हे घ्या देशमुख पाणी प्या. पार्थ आता पाणी पितो आणि काव्या आता त्यालाच ब्लेम करायला लागते बरं का. पार्थ आधी विचारतो काव्याला पाणी पिल्यावर, ओ काव्या, अहो तुम्हाला रम्याने काही खायला नाही ना घातलं, अजून काही सांगा ना मला प्लीज. काव्या त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. पार्थ म्हणतो, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? अहो ठीक आहे, चुकून माझा मगाशी आवाज वाढला त्यामुळे. लगेच काव्या म्हणते, हो त्याचमुळे तुमचं कधीही न बघितलेलं रूप मला दिसलंय पार्थ. नाही काय ना, माणूस चिडला की त्याचं खरं रूप दिसतंच आपल्याला. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मी पण माणूस आहे, मला राग येऊ शकतो ना. अरे मला राग आल्यावर मी सॉरी बोलतो ना तुम्हाला. बरं चला सॉरी. काव्या म्हणते, सॉरी सॉरी कशासाठी? बाहेर तुम्ही जो काही गोंधळ घातला त्यासाठी का माझ्यावर आरोप केले त्यासाठी? पार्थ म्हणतो, आरोप? कसले आरोप?
काव्या म्हणते, "काय हो पार्थ, माझ्या हातामध्ये बाऊल बघून तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की मी मी म्हणजे मी मुद्दाम बाळापासून सुटका व्हावी म्हणून मी पपई खाईल? असं कसं वाटलं हो तुम्हाला पार्थ?" पार्थ म्हणतो, "अहो काव्या, असं माझ्या मनात नाही आलं." काव्या म्हणते, "घ्या ना मग माझी शपथ, घ्या. घ्या ना शपथ माझी." "नाही म्हणजे काय आहे ना, माझी शपथ घेण्याच्या ऐवजी तुम्ही आता बाळाची शपथ घेणार का?" आता ही काव्या नेमकी बाळ येण्यामुळे डिस्टर्ब झाली आहे असं ते दाखवत आहेत प्रेक्षकांनो. पण ना म्हणजे असं कमीत कमी 5-1% स्त्रियांमध्येच होत असावं कदाचित. म्हणजे काय बोलू मी, खरं तर काल आपण बरं डिस्कस केलं आहे हे सगळं. काय म्हणजे न बोलण्यातच काय म्हणू आता, जाऊ द्या. असो, आता पार्थ म्हणत असतो, शेवटी हात जोडतो बिचारा, "अहो काव्या, जाऊ द्या, सोडा ना, वाद नका घालू ना." पण काव्या मात्र वाद न घालता त्याला आणखीन ब्लेम करायला लागते बरं का प्रेक्षकांनो. पण हे सगळं भयंकर आहे बरं का. काही-काही घरांमध्ये असं होतं, म्हणजे बायका पुरुषांना फार त्रास देतात बरं का प्रेक्षकांनो. असे गरीब असतात काही-काही पुरुष, ते बिचारे हात जोडतात, पण बाया काही त्रास द्यायच्याच थांबत नाहीत. असं होतं, बऱ्याच घरांमध्ये होतं असं, मी बघितलंय. असो, आता ही काव्या म्हणत असते, "काय हो पार्थ, बघा ना आपला फोटो हा, लग्नाच्या आधीचा फोटो. किती खुश होतो आपण. आता बघा आपले चेहरे कसे झालेत. आपल्या पहिल्या लग्नाचे फोटो होते ना, तसे चेहरे झालेत आपले पार्थ. उदास आणि भकास. नाही, निराश सुद्धा. मला सांगा पार्थ." आता पार्थ म्हणतो, "अहो काव्या, जाऊ द्या, सोडा. आता हा वाद ना आपण दोघे मिळून सोडवू, मिटवू." काव्या म्हणते, "मिटवायचा? चला, मला लक्षात आलं आता पार्थ, की तुमच्या डोक्यात कुठेतरी आपण दोघं आहोत. चला, बरं वाटलं मला हे ऐकून. नाही म्हणजे आता आपण तिघं झालो आहोत ना देशमुख. नाही म्हणजे पार्थ, हे बघा, मला मनापासून असं वाटतंय की हे होणारं बाळ आहे ना, तेच आपल्या वादाचं कारण आहे." पार्थ म्हणतो, "काय?" काव्या म्हणते, "प्लीज आता परत असा ब्लेम करू नका की मला हे बाळ नकोय म्हणून. पण असो, आपल्या फोटोत या चेहऱ्यावर जे हसू आहे ना आपलं, ते लवकरच आपल्या आयुष्यात यावं असाच विचार मी करेल. चला, गुड नाईट हं पार्थ." असं म्हणून काव्या आता झोपून जाते. काव्याला काय जेलसी झाली आहे का प्रेक्षकांनो? बाळ त्यांच्या दोघांच्या मध्ये येतंय म्हणून. काय म्हणजे एक्झॅक्टली काय बोलावं तेच मला काही कळतच नाहीये काव्याच्या बाबतीत. कधी-कधी मालिकेमध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतात हं प्रेक्षकांनो, हे खरं आहे. काव्या आता झोपायला लागते तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "काव्या प्लीज पोटावर नका हं झोपू." काव्या आता लगेच त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि मग पुन्हा सरळ झोपते. म्हणजे तिला त्या बाळाची काळजी पण घ्यायची आहे, पण तिला ते बाळ ओझं वाटतंय. काय होतंय नेमकं तिचं तिला काही कळत नाहीये. तिचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाले असावेत कदाचित. आजकाल म्हणतात ना, तसंच काय ते. असो, आता पार्थ बिचारा डोक्याला हात मारून घेतो आणि विचार करतो काय करावं. तेवढ्यात त्याच्या फोनची काहीतरी रिंग वाजते बरं का, आणि तो विचार करायला लागतो, 11-11, युनिव्हर्स, मी तुमच्याकडे मागितलं होतं की आमच्या आयुष्यात काहीतरी ड्रामा हवा, पण मी ते सगळं गमतीत बोलून गेलो होतो. नको रे बाबा युनिव्हर्स, एवढा ड्रामा माझ्या आयुष्यात नकोय. मी काव्याला त्रासात नाही बघू शकत." इकडे रम्या विजयला कॉफी देते बरं का, तेव्हा विजय म्हणतो, "नको नको, मला कॉफी नकोय, तू कॉफी पी." "अगं मी खातो की पपई." रम्या हसायला लागते आणि म्हणते, "जाऊ दे रे, सोड तो विषय." मग लगेच विजय म्हणतो, "तू सोडणार आहेस का तो विषय रम्या?" रम्या म्हणते, "अरे विजय, मी आतापर्यंत इतके विषय सोडलेत ना की काय सांगू. म्हणजे आत्तापर्यंत माझा एक गाव भरायच्या आत माझ्यावर आरडाओरड, संशय खूप झालेत. आता मला दुसरी जखम नकोय रे." विजय आता तिच्या केसावरनं हात फिरवतो आणि म्हणतो, "नाही रम्या, आता यापुढे असं कधीही होणार नाहीये तुझ्या बाबतीत. आज जसं तुला मी वेळेत येऊन प्रोटेक्ट केलं ना, तसं तुझ्या प्रत्येक वेळेत मी नेहमी हजर राहील. असो, हे घे तुझं गॉगल." रम्या म्हणते, "अरे कशाला हा आणत बसलास गॉगल?" विजय म्हणतो, "अगं तू वेळेत फोन केलास मला, म्हणून मी आलो की तुझं गॉगल द्यायला, आणि वेळेत इथेही हजर राहिलो." रम्या म्हणते, "अरे वेडा आहेस का विजय, उद्या दिलं असतं तर चाललं असतं." विजय म्हणतो, "मग तुला कसं वाचवलं असतं मी?" रम्या आता स्माईल करते आणि म्हणते, "अरे तुझी ही बाजू मी नव्हती बघितली रे आतापर्यंत." विजय एकदम तिच्या जवळ येतो बरं का रम्याच्या, आणि तिला म्हणतो, "माझ्या अशा कितीतरी बाजू आहेत रम्या, ते तूच काय? अगं कोणीच अजून पाहिलेल्या नाहीयेत." रम्या म्हणते, "आ?" विजय म्हणतो, "हो, सिरियसली. अगं एका विजयमध्ये अनेक विजय आहेत." विजय काहीच न बोलता आता निघून जातो. रम्या घाबरली आहे बरं का. मला असं वाटलं प्रेक्षकांनो की विजयला कळलं रम्याने जाणीवपूर्वक त्याला त्यावेळेला तिथे बोलवलंय म्हणून. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. इकडे जीवा साहेब दवाखान्यात पोहोचलेत आणि मनाशी पॉझिटिव्ह विचार करत असतो जीवा, की मी आणि नंदिनी आई बाबा होणार आहे. तेवढ्यात नंदिनीचा कॉल येतो त्याला. जीवा विचार करतो, काय टायमिंग आहे माझ्या बायकोचं. "हॅलो नंदिनी, बोला बोला." नंदिनी म्हणते, "अहो मी काय म्हणते, तुम्ही पोहोचलात ना दवाखान्यात?" जीवा म्हणतो, "हो पोहोचलोय, 10-15 मिनिटं झालेत." नंदिनी म्हणते, "डॉक्टर आलेत का?"
जीवा म्हणतो नाही आले अजून ते, म्हणजे कदाचित दवाखान्यात आले असेल पण भेटले नाही मला अजून. नंदिनी म्हणते ठीक आहे सब्र करो, सब्र का फल मीठा होता है. जीवा म्हणतो काय चाललंय तुझं सब्र मीठा, अगं इथे माझी मला. नंदिनी म्हणते ठीक आहे ठीक आहे पण आधी पाय हलवणं थांबवा बरं. जीवा म्हणतो तुला कसं कळलं मी पाय हलवतोय. नंदिनी म्हणते कसं पकडलं तुम्हाला. जीवा म्हणतो हो ग नंदिनी मला टेन्शन आलंय ग, मी येता येता श्रीकृष्णाच्या देवळात पण जाऊन आलो बघ. आता नंदिनी खुश होऊन म्हणते काय सांगताय तुम्ही देवळात गेला होतात. जीवा म्हणतो हो ग, मस्त साष्टांग नमस्कार घालून आलोय आणि कृष्णाला सांगितलंय की तुझ्या आशीर्वादाने माझ्या आणि माझ्या नंदूच्या जगात बाळ येऊ दे. असं जर झालं ना तर मी माझ्या हाताने तुला दही पोहे आणेल असं जीवा म्हणतो. नंदिनी म्हणते हो जीवा असंच होणार आहे आणि तुम्हाला सांगू जीवा, आपलं बाळ जेव्हा दुसऱ्या जगातून आपल्या जगात येईल ना तेव्हा त्याचा कान पिळेल आणि ठणकावून विचारेल मी त्याला कुठे होतास, किती दिवसापासनं, किती वाट बघायला लावलीस तू आम्हाला. आता आई बाबांना सोडून कुठे जायचं नाही हो ना जीवा. जीवा म्हणतो काय चाललंय तुझं नंदिनी, अगं मला मुलगी हवी आहे ग. मग नंदिनी म्हणते बरं विसरले होते. जीवा म्हणतो मुलगा नको बरं, मला मुलगीच हवी. अगं आपल्या घरात कथ्थक करणारे घुंगरू येणारे, ते क्रिकेट धरणारे मनगट नको. काय चाललंय यांचं बिचाऱ्यांचं, किती स्वप्न आहेत बघा ना यांचे. नंदिनी म्हणत असते बरं माझ्या होणाऱ्या छकुलीचे बाबा राहिलं. जीवा म्हणतो किती गोड वाटतंय नंदिनी हे सगळं ऐकायला, हे सगळं लवकर पूर्ण होऊ देत, येईल आपल्या आयुष्यात बाळ नक्की येईल. नंदिनी म्हणते बरं मी ना फोन ठेवते आता, खाली जाते मी, बायका पण येणार आहेत थोड्या वेळात. नंदिनीने काहीतरी ठेवलंय ना चर्चासत्र, आता ते आपल्याला उद्या परवा बघायला मिळेलच. नंदिनीला आता सहज म्हणतो तो ए नंदू आय लव्ह यू हां. नंतर नंदिनी म्हणते चला वेडे कुठले. जीवा खूपच खुश असतो आणि एक्सायटेड असतो बरं का प्रेक्षकांनो. तेवढ्यात ते डॉक्टर येतात. जीवा म्हणतो सॉरी हां डॉक्टर. डॉक्टर म्हणतात नाही ॲक्च्युली आय एम सॉरी, मलाच उशीर झाला रिपोर्ट द्यायला. जीवा म्हणतो हो कुठे आहेत रिपोर्ट. डॉक्टर म्हणतात हे घ्या तुमचे रिपोर्ट आणि मला ना इमर्जन्सी आहे मी आलेच. डॉक्टरांनी बहुतेक मुद्दामच रिपोर्ट सांगितला नसावा जीवाला, कारण रिपोर्ट जो आहे ना प्रेक्षकांनो तो नंदिनीचा म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे नंदिनी बहुतेक आई होऊ शकणार नाही. आता थोड्याच वेळात तुम्हाला कळेलच. जेव्हा ते रिपोर्ट बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा नूरच चालला जातो. म्हणजे आधी तर तो खूप म्हणजे टेन्शनमध्ये दाखवलाय, उघडू की नको रिपोर्ट, बघू की नको रिपोर्ट, पण फायनली त्याने पाहिले आणि त्याचा चेहऱ्यावरचा नूरच उडालाय. काय झालंय पुढे ते बघा. जेव्हा आता घरी पोहोचतो त्याचा चेहरा लटकलेला असतो, पण नंदिनीला त्याने जाणवू दिलेलं नाहीये. नंदिनी आल्याला म्हणते अहो बरं झालं तुम्ही आलात, अहो तुम्हाला सरबत देऊ. नंदिनी त्याला विचारत असते तुम्हाला काही हवंय का, पाणी देऊ का. जेव्हा म्हणतो अगं राहू दे नंदिनी मला काही नकोय, तू तुझं काम कर, मी जरा पडतो, थकलोय ना मी. नंदिनीच्या लक्षात आलंय काहीतरी गडबड आहे. आता इथून पुढचा सीन ना काव्या आणि रम्याचा घेतलाय. काव्या चक्क रम्यासोबत शॉपिंगला गेली आहे. आता या दोघी पार्किंगमध्ये आहेत बरं का, आणि घरी येताना दाखवल्यात पार्किंगमध्ये या दोघींचं एक डिस्कशन ऐकवलंय. रम्या म्हणत असते काय छान शॉपिंग झालं ना आपलं काव्या, मस्त जीन्स मिळाली ना, हिल्स पण छान मिळाल्यात आपल्याला. बस ग काव्या निघूयात पटकन, आता घरातले वाट बघत असतील. काव्या म्हणत असते अगं ऐक ना रम्या. रम्या म्हणते का गं काय झालं, ऑल ओके ना. काव्या म्हणते काय यार आता पुढचे 9 महिने तुम्ही मला असेच प्रश्न विचारणार आहात का. रम्या म्हणते बरं बाई सॉरी राहिलं, काय झालं बोल ना. काव्या म्हणते काही नाही ग असंच. रम्या म्हणते तुला घरी नाही जावंसं वाटत आहे का काव्या. काव्या म्हणते अगं तसं नाही, अगं काय आहे ना IASचे क्लासेस चालू असतात ना तेव्हा अभ्यासाकडे नीट लक्ष द्यावे लागतं ना, म्हणजे मग बाकीचे सगळे विचार मनात येत नाही. आज सुट्टी आहे ना क्लासला त्यामुळेच. रम्या म्हणते अगं सुट्टी आहे आज क्लासला म्हणूनच प्लॅन केला ना आपण, किती छान शॉपिंग झालं आपलं काव्या. काव्या म्हणते कसलं शॉपिंग आणि कसलं काय, पायाला सूज येऊ नये म्हणून क्रीम काय घेतलं, ढगळे कपडे घेतले आपण, आणि काय यार स्लीपर पण घेतली, फ्लॅट स्लीपर, असलं कुठलं शॉपिंग असतं का. रम्या म्हणते अगं काव्या पण आता तुला असं शॉपिंग करावं लागणार काही महिने. काव्या सहज म्हणते ए रम्या आपण पाणीपुरी खाऊयात का. रम्या म्हणते पाणीपुरी, अगं काव्या पण मला असं वाटतं की तू घरी खावीस पाणीपुरी, मी करते ना सगळा सेटअप करते तुझ्यासाठी. नाही म्हणजे तू ना उगाच बाहेरचं काही खाऊ नकोस, मी सोबत असताना तर बिलकुल खाऊ नकोस बाई, मी तुला काही खाऊ घातलं बाहेर तर सगळेच मला ओरडतील. मग काव्या म्हणते सगळेच नाही अगं रम्या, पार्थ ना, मला कळतंय ग रम्या तुला खूप हर्ट झालं असेल, सॉरी, त्यांच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. रम्या नाटक कशी करते बघा ना. रम्या म्हणते अगं जाऊ दे ग सोड, पण मला वाईट वाटतंय या गोष्टीचं की पार्थ माझा एकेकाळी किती चांगला मित्र होता ग, तो माझ्याशी असं का वागतोय ते कळत नाहीये.
किती वाटेल ते आरोप करतोय तो माझ्यावर. ठीक आहे यार, मी समजून घेतलं असतं, पण विजय समोर त्याने असं बोलायला नको होतं. आणि त्यातही त्याने तुझ्यावरही आरोप आरोप केला बघ ना विजय समोर. तू पपई खातेस वगैरे. तू कशाला पपई खाशील? तुला बाळ हवं असेल तर तू थोडी पपई खाशील. नाही म्हणजे काव्या, तुला खरंच बाळ हवंय ना? ती काव्याकडे आता बघायला लागते बरं का. काव्या तिला काय उत्तर देते ते दाखवलं नाहीये आज, फक्त काव्याचा चेहरा पडलेला दाखवलाय. जीवा बेडरूम मध्ये जातो आणि ते रिपोर्ट लपवतो. नंदिनी त्याच्या मागे मागेच येते आणि म्हणते, जीवा दार उघडा, प्लीज दार उघडा ना. जीवा म्हणतो असं, हो आलो आलो. त्याने तिथेच गादी खाली का चादर खाली ते रिपोर्ट लपवलेत आणि दार उघडून म्हणतो, अगं आलो, एक मिनिट, अगं मला तू कपडे पण बदलू देत नाहीस यार नंदिनी. नंदिनी म्हणते, कपडे? अहो जीवा, तुम्ही तर तेच कपडे घातलेले आहेत. जीवा म्हणतो, अगं म्हणजे कपडे चेंज करणार होतो ग, तू इतक्यात आलीस बघ. नंदिनी म्हणते, काय आलेत रिपोर्ट्स जीवा? जीवा म्हणतो, रिपोर्ट्स? अगं कुठे रिपोर्ट्स आलेत, सर्व्हर डाऊन आहे त्यांचं. नंदिनी म्हणते, काय सर्व्हर डाऊन? असं कसं होईल? जीवा म्हणतो, हो ना, मला तेच वाटलं, असं कसं शक्य आहे, एवढं मोठं हॉस्पिटल आणि सर्व्हर डाऊन. मग जीवा असं टाळतोय मुद्दाम, हे आपल्याला कळतंय, ते नंदिनीला पण कळतंय. नंदिनी म्हणते, पण त्यांनी आधी रिपोर्ट ठेवले असतील ना मेलमध्ये वगैरे, पण काय प्रॉब्लेम काय झालाय? जीवा म्हणत असतो, काही नाही ग, हॉस्पिटलचं नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. नंदिनीचं पटकन लक्ष जातं आता त्या चादरीकडे आणि ती त्या चादरीच्या खालून ते रिपोर्ट बाहेर काढते आणि बघते. आता रिपोर्ट काय आलेत प्रेक्षकांनो, ते आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. नंदिनी फक्त त्याला एवढंच बोलते जीवाला, जीवा आता विस्कटलेलं मी नीट करते. जीवा नंदिनीला अडवत असतो, थांब थांब नंदिनी, प्लीज नको ना बघूस ते रिपोर्ट. नंदिनी म्हणत असते, का जीवा? आता जीवा तिला काहीच बोलत नाही आणि आजचा भाग इथे संपून जातो बरं का प्रेक्षकांनो. आता उद्याच्या प्रोमोमध्ये त्यांनी काय दाखवलंय ऐका. नंदिनी सगळ्या बायकांना सल्ला देते की ज्यांना मूल होत नाही त्यांना दत्तक घेण्याचा पर्याय असतोच की. तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? वसू आत्या लगेच म्हणतात, मला दत्तक वगैरे पटतच नाही हा. स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हेच महत्वाचं आहे, नाहीतर काय अर्थ आहे बाबा मूल दत्तक घ्यायला. नंदिनी जीवाला उत्तर देत असते, जीवा नशीब मला खाली पाडण्यासाठी पुन्हा पुन्हा डाव रचतंय, पण पुन्हा पायावर उभं राहण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. जीवा मी जर बाई म्हणून खंबीर उभी राहिले ना तरच मी उद्या आई म्हणून. नंदिनी एवढंच बोलते आणि गप्प बसते प्रेक्षकांनो. आता नंदिनीच्या बाबतीत नेमके काय रिपोर्ट आलेत हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह हे आपल्याला अजून स्पष्ट केलेलं नाहीये त्यांनी. असो, पण आजचा हा एपिसोड रिव्ह्यू डिटेलमध्ये असा होता. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि येणारे रिव्ह्यू स्किप करू नका. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, तुमच्या आवडत्या म्हणजेच मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.